भारतीयांसाठी अत्यंत दिलासादायक अशी बातमी आहे, कारण एलपीजी इंधनाचा साठा घेऊन 2 भारतीय जहाजांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे। भारताचं शिवालिक जहाज आज दुपारी 2 वाजता गुजरातच्या मुंद्रा बंदरावर दाखल होणार आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणारं शिवालिक हे युद्धजन्य परिस्थितीमधलं पहिलं जहाज असेल, तर नंदादेवी जहाजही हॉर्मुझ पार करून भारताच्या दिशेने रवाना झालंय। नंदादेवी जहाज 17 मार्चला म्हणजेच उद्या पहाटे 4 वाजता गुजरातमधल्या कांडला बंदरावर दाखल होईल। शिवालिक आणि नंदादेवी या दोन्ही जहाजांमध्ये एलपीजीचा मोठा साठा आहे। ट्रॅकिंग डेटानुसार हे जहाज सध्या ताशी 24.6 किलोमीटर वेगानं 74 अंशांच्या दिशेने प्रवास करत आहे। आपले प्रतिनिधी सूरज ओझा आपल्या सोबत आहेत। सूरज, भारतीयांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे। काही वेळातच पहिलं जहाज, या युद्धाच्या परिस्थितीमधलं पहिलं जहाज आता भारतीय किनाऱ्याला लागणार आहे। नक्की माधवी, हा एक्सक्लुझिव्ह चित्र आपण एबीपी माझावर पाहू शकतो की हाच तो डॉक आहे जो आपल्याला ब्रिज दिसतोय तो तिथेच जो एलपीजी वेसल जो आहे एलपीजी घेऊन येतोय शिवालिक इथे डॉक केला जाणार आहे आणि डॉक केल्यानंतर इथूनच त्याचा एलपीजी जो आहे ट्रान्सफर करून भारतच्या वेगवेगळ्या ठिकाणा डिलिव्हरी केली जाणार आहे। मात्र आपण पाहू शकतो की ज्या प्रकारची त्याची स्पीड आहे, जे मुद्रा पोर्ट ऑफिशियल्स आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 11 नॉटिकल माइल्सची स्पीड सध्या त्या वेसलची असल्याचं बोललं जात आहे। तो सध्या गल्फ ऑफ कच्छमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि 2च्या सुमारास माधवी, हा जो एक्सक्लुझिव्ह चित्र आपण पाहतोय हाच तो T1 टर्मिनल आहे मुद्रा पोर्टचा, जिथे त्याला डॉक केलं जाणार आहे आणि डॉक केल्यानंतर या पाईपचा वापर करून ह्याला इथे आपण मागे मी दाखवतोय इथे त्याचा एक स्टोरेज आहे बनवलेला आहे। या स्टोरेजमध्ये त्या एलपीजीला स्टोअर केला जाणार आहे। 46,000 मेट्रिक टन एलपीजी येतोय आणि आपण पाहतोय हा जो टंकी आहे याच प्रकारची 2 टाकी इथे आहे। एका टाकीची जी कॅपॅसिटी आहे 27,500 मेट्रिक टनची आहे। तसंच मुद्रा पोर्टनी अशी ही व्यवस्था देखील केलेली आहे की जर IOCL ज्यांनी हा एलपीजीचा ऑर्डर केला होता त्यांनी जर सांगितलं की आम्हाला इथे पोर्टवर त्याला स्टोअर करायचं नाही आहे एलपीजी, तुम्ही डायरेक्टली आमच्या इथे पाठवा, तर तशीही देखील व्यवस्था आहे। ही जी पाईप्स आपल्याला दिसत आहे ही पाईप तिथपर्यंत आहे जिथपर्यंत IOCLचा त्यांचा स्वतःचा स्टोरेज सेंटर जिथे त्यांनी बांधलेला आहे तिथेही देखील हा डायरेक्टली एलपीजी तिथे जाऊ शकतो। तर या प्रकारची व्यवस्था सध्या मुद्रा पोर्टवर आहे। मुद्रा पोर्टनी पूर्ण तयारी केलेली आहे। जसंच ती वेसल शिवालिक इथे येणार, त्याला डॉक केलं जाणार आणि डॉक केल्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती केली जाणार आहे। मात्र त्याची स्पीड अशी म्हटली जाते की 11 नॉटिकल माइल आहे। जी नक्कीच भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही सगळी अपडेट आहे। केवळ 2 तासात आता हे जहाज आता किनाऱ्यावर दाखल होणार आहेत। सूरज, धन्यवाद या एक्सक्लुझिव्ह अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।